देव जाणता आपोलिया सत्ता एकाएकी जास्त कडक देव चतुर जाणून अंतर वर्ततसे देव निराळा अलिप्त विटाळा तुका म्हणे देव चतुर जाणून अंतर वर्ततसे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी ज्ञानमाभुली गंगा नमो पुंडलिकाय नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम ऐसी माया ताई रे मेरे प्रियतम श्याम जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर श्री राधा मेरी माता है पिता घनश्याम इन दोनों के चरणों में मेरो कोटि कोटि प्रणाम जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचा अधिकरण तेजी बंधू श्री चरण श्री गुरुंजे ते नमस्कारुनी आता रायगडी मंदिरी बसे माझा राया रायगडी मंदिरी बसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वरासी जोडली ज्यांची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज गुरुवर गंगा भारती महाराज जोडोनिया कर चरणी जोडूनिया कर चरणी फेकतो माता परिसादी विनंती माझी पंढरीनाथा देव जाणता अपोलिया सत्ता एकाएकी देव चतुर जाणून अंतर वर्ततसे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग भिक्खू कविता जगद्गुरु जगतवंदनीय श्री संत श्रीमंत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देऊचे सुख
जगप्रसिद्ध साधू जगमान्य लोकमान्य जगाचा संसार सुखाचा व्हावा जास्तरी करण्यात आला. हॅलो हॅलो बस. जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता पंचम वेद निर्माते हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु पुन्हा जगद्गुरु तुकोबारायबद्दल जर सांगायचं झालं तर थोडं लक्ष द्या. 2 मिनिटं. कोण हो जगद्गुरु तुकोबाराय? लक्ष द्या थोडं. गोकुळामध्ये माझ्या भगवान श्रीकृष्णानं बैलाचं दूध काढलं ही माझ्या भगवंताची कर्तुम अकर्तुम शक्ती. काय? गोकुळामध्ये माझ्या भगवान श्रीकृष्णानं बैलाचं दूध काढलं ही माझ्या भगवान श्रीकृष्णाची कर्तुम अकर्तुम शक्ती. पण माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी बेलेश्वराच्या नंदीचं दूध काढलं ही माझ्या जगद्गुरु तुकोबारायची कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती. विठ्ठल निवडलेला अभंग जास्त काय मोठा अभंग घेतला नाही. पहिला दिवस म्हणून 3च चरणाचा अभंग घेतला. कारण तुमच्याकडे आल्याच्या नंतर तुमच्याकडे पाहिल्याच्या नंतर मला वाटलं लय लांबण लावण्यापेक्षा आपण आखडत घ्यावं. 3च चरणाचा अभंग. अभंग वाचल्याबरोबर जगद्गुरु तुकोबारायच्या अभंगाचा भावार्थ लक्षात येतो. बघा तुकोबाराय म्हणतात देव जाणता एकदा नाही तर माझे जगद्गुरु तुकोबाराय 2दा म्हणले तो देव जाणता आहे, तो देव जाणता आहे आणि त्या जाणत्या परमात्म्याची सत्ता मुंगी पासून तर ब्रह्मदेवापर्यंत आहे. आपोलिया सत्ता एकाएकी. आणि असा जाणता आणि सत्ताधारी परमात्मा फार चतुर आहे असं 2ऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात. देव चतुर आणि किती परमात्मा चतुर आहे तर प्रत्येकाच्या अंतकरणातला भाव जाणून तो परमात्मा त्यांच्या सोबत त्याचप्रमाणे वर्तन करतो. जाणून अंतर वर्तते. थोडं रिटर्न जास्त झालं. हॅलो 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 हॅलो. आणि शेवटी तुकोबाराय सांगतात ज्या परमात्म्याने हे विश्व निर्माण केलं त्या विकारी आणि विताळी जगापासून तो परमात्मा अलिप्त आहे. देव निराळा अलिप्त विटाळा तुका म्हणे. अभंगाचा सरळ सरळ अर्थ तुमच्या समोर मांडला म्हणजे आपलं कीर्तन संपलं. महाराज तुम्हाला कीर्तन सुरू करायला गडबड होती सोडायला गडबड. त्याजवळ फेटा बांधू लागलो मी ते दगड ठेकीत. कीर्तन पळत आलं मला म्हणलं महाराज कीर्तन केव्हा सोडणार आहे? सुरू तर करू. सुरू करायच्या मला जास्त काही सांगणार नाही मी. बघा श्रीमद भागवत कथा तुमच्या गावामध्ये चालू आहे ना. श्रीमद भागवतम शास्त्रम कलो किरणेन भाषितम. भाग्यवान आहात. बघा ज्या गावामध्ये ज्या सप्ताहामध्ये श्रीमद भागवत कथेचं आयोजन होतं ना त्या गावामध्ये 7 दिवस माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा विराजमान असतो. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण निजधामाला जाणार, भगवान श्रीकृष्ण निजधामाला जाणार, जाण्यापूर्वी भगवान श्रीकृष्णाला भागवतामध्ये उद्धवाने प्रश्न केला, प्रभू घोर असं कलियुग लागायले आणि तुम्ही निजधामाला चाललात, मग या कलियुगामध्ये तुमच्या दर्शनाचा पुन्हा कधी योग येईल? त्यावेळेस भगवंताचं गोड उत्तर आहे. भगवंत म्हणले जो कोणी 7 दिवस श्रीमद भागवताचं पारायण करेल, जो कोणी 7 दिवस श्रीमद भागवताची कथा श्रवण करेल त्याला माझ्या दर्शनाचं पुण्य. तुम्ही म्हणता महाराज उग इथं उभा राहिले काही गप्पा मारायले, अजिबात नाही. तुम्ही भागवत ग्रंथ जर कथा महात्म्यामध्ये पाहिलं तर महर्षी व्यासजी सांगतात, होते यंवान्मय मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरी, सेवनात श्रवणात पाठात दर्शनात पापनाशिनी. म्हणून जो कोणी 7 दिवस श्रीमद भागवत कथेचं श्रवण करतो ना त्याला भगवंताच्या दर्शनाचं पुण्य मिळतं. म्हणून वाजवा, टाळ्या वाजवा. एका जणाला म्हणलं तू टाळ्या काऊन वाजी ना? ते म्हणलं माझ्यावर कर्ज आहे. म्हणलं मला फेडायला, तू यावर कर्ज आहे तर मला फेडायला. अरे मी त्याला म्हणलं ज्याच्यावर कर्ज तोच खरा. मग ते म्हणला महाराज आपल्याच पार्टीत त्याने जोरात टाळ्या वाजविल्या. महाराज विठ्ठल खरं सांगू, परमार्थ करत असताना महाराज परमार्थ हा प्रेमाने निष्ठेने केला पाहिजे. परमार्थ
जोपर्यंत तुमच्या अंतःकरणामध्ये प्रेम वाढत नाही, निष्ठा वाढत नाही. आता पहिला दिवस आहे, पहिला दिवस म्हणल्यावर माझ्या पाठीमागं एकच काम आहे, पत्रवाळी वाढणं, द्रोण वाढणं, मीठ वाढणं. उद्यापासून रती महारथी कीर्तनकार येणार आहेत, त्यांच्या मुखारविंदातून तुम्ही नवीन नवीन ऐकायला भेटणार आहे. पण आज तुम्हाला फक्त माझ्या पाठीमागं एकच काम, शिस्त लावून देणं. बघा, जोपर्यंत तुमच्या अंतःकरणामध्ये निष्ठा महाराज येत नाही, जागी होत नाही, तोपर्यंत तुमचा परमार्थ सफल होत नाही. मोदीची जावई मस्त पाहिजे त्याला माहिती, बरा असला तर बसले, नाही तर थोडं लक्ष द्या. बघा, माणसाच्या जीवनामध्ये परमार्थ करत असताना निष्ठा पाहिजे. किती निष्ठा पाहिजे? 2 मिनिटं माझ्याकडे लक्ष द्या. 1972चा दुष्काळ पडला आणि 1972चा दुष्काळ पडल्याच्या नंतर लोक अन्न करीत होते, खाची पंचायत. पण त्यावेळेस 1972ला पुण्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील नावाचे महाराज सद्गृहस्थ, त्यांनी पुण्यामध्ये कॉलेज उभारणी करण्याकरता प्रत्येक गावामध्ये जायचे आणि त्यांनी एक योजना आखली, मुष्टीप्रदान योजना. प्रत्येक गावात जात जाईल, प्रत्येक घरोघरी जात जाईल, मूठ भर महाराज धान्य गोळा करायचे आणि जेवढं धान्य जमा होईल ते धान्य महाराज विकायचे आणि त्या विकलेल्या पैशातून आपल्या कॉलेजचे बांधकाम जे होतं महाराज तिकडे पैसा लावायचे. असं त्यांचं महाराज कार्य चालू. ते प्रत्येक गावामध्ये जायचे, मूठ धान्य जमा करायचे. ही गोष्ट एका महाराज तिथंच पुण्याच्या जवळ एक खेडेगाव होतं, त्या खेडेगावामध्ये एक सावकार राहायचे. त्या सावकाराच्या महाराज कानावर ही गोष्ट गेली. थोडं लक्ष द्या. त्या सावकाराच्या कानावर ही गोष्ट गेली. त्यानं कर्मवीर भाऊराव पाटलाला बोलून घेतलं आणि त्यानं सांगितलं, कर्मवीर भाऊराव पाटील, तुम्ही जे हे मूठ धान्य जमा करायलात ना, करू नका. म्हणले मग काही नाही, मी तुम्हाला 1 लाखाचा चेक देतो. किती लाखाचा? 1 लाखाचा. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे, सावकार, अहो तुमच्यासारखे माणसं आहेत म्हणून आज धर्म टिकायलाय, तुम्ही आहेत म्हणून धर्म वाढायलाय आणि तुम्ही मला 1 लाख रुपये दिले म्हणजे फार मोठं पुण्याचं काम करायचं. सावकारानं सांगितलं, भाऊराव पाटील तेवढंच नाही, पुढचं ऐका, मी तुम्हाला 1 लाख रुपयाचा चेक देतो, फक्त एक करा, तुम्ही जे तुमच्या कॉलेजला छत्रपती शिवाजी महाराज हे नाव दिले ते नाव खोडा आणि माझ्या बापाचं नाव टाका. त्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटील काढले आणि त्या सावकारानं म्हणजे, सावकार, आज 1 गाव हिंडायलो, उद्या 2रं गाव हिंडल, 3रं गाव हिंडल, 4थं गाव हिंडल. हा कर्मवीर भाऊराव पाटील जिल्हा तालुका सगळं पिंजून काढीन. पण सावकार ऐका, जे माझ्या कॉलेजला छत्रपती शिवाजी महाराज नाव दिले ना, कर्मवीर भाऊराव पाटील म्हणले, सावकार, एखाद्या वेळेस प्रसंग पडला तर जन्मदात्या बापाचं नाव बदलीन, पण कॉलेजला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाही बदलणार. याला म्हणतात निष्ठा. आणि एवढी निष्ठा कुठे लागती? संसारात. कुठे? संसारात. संसारात नाही महाराज, परमार्थात लागते. विठ्ठल आणि जोपर्यंत तुम्ही परमार्थात महाराज आल्याच्या नंतर जोपर्यंत निष्ठेनं प्रेमानं भजन करीत नाही, तोपर्यंत तुमचा परमार्थ केलेला सगळा महाराज वाया जाईल. तुम्ही जर प्रेमानं भजन केलं, काय प्रेमानं भजन केलं, तर ते भजनच भगवंताला मान्य होतं. अर्थाविन
वाजवली पाहिजे. तुम्ही टाळी वाजवली म्हणजे तुमची आम्हाला दिलेली एक ऊर्जा असते, प्रेम असते, आशीर्वाद असते. म्हणून गोड प्रमाण म्हटलं. महाराजांनी गोड चक्रधार वाजवला तर महाराज टाळी वाजवली पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. माणसाला कौतुकच करता येत नाही. महाराज मला खरं सांगू का, आताचा परमार्थ आणि ज्यावेळेस आम्ही परमार्थ करायचो म्हणजे जुन्या परमार्थ, महाराज फार जमीन आसमानचा फरक आहे. त्यावेळेस परमार्थामध्ये प्रेम होतं, गोडी होती, श्रद्धा होती. महाराज आता प्रेम राहिले नाही, श्रद्धा राहिली नाही, गोडी तर राहिलीच नाही. मला खरं सांगा, आता ब्रह्मा महाराज तुम्ही भरपूर गावं हिंडतात बरं का माऊली, तुम्ही पण भरपूर गावं हिंडतात. खरं सांगा, खरंच प्रेम भेटतं का परमार्थात? नाही. जिथं भेटायचं तिथंच. मला तर एवढे अनुभव, मी जरी लहान दिसत असलो, आता बऱ्याच वेळेस मी महाराजच आहे का नाही बऱ्याच जणांना प्रश्न. कारण महाराज म्हणले गबूची गबू, ढेरी टबूची टबू, तेव्हा म्हणते महाराज म्हणते केला. पण ते माझं शरीर तसं नसलं, आपण म्हणजे अगरबत्ती छाप. महाराज बरेचसे प्रसंग भेटतात. एखाद्या गावात जावा, एखाद्या आजोबा आले का महाराज, त्याला सांगावं आले चालेल, बसले बैठकीत बसले बरं का पिंटू भाऊ. ते बाबा येणार, आल्याच्या नंतर खिशात हात घालणार, सुपारी अर्पिता काढणार, टाकणार, जय हरी. प्रेम नाही, हे उग जय हरी घालायचा म्हणून घालायचा. जय हरी आपण म्हणत, जय हरी जय. कुठे शिकला? आला बाजाती, कुठं शिकला? आपली संस्कृती सांगते मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव आणि अतिथी. कुठं शिकला? आपण म्हणावं बाबा आळंदीला. किती वर्ष? 5-7 वर्ष. माय बापा असतील नाही वरून पडलो. हो आहेत बाबा, आई आहे, वडील आहे. बर लग्न झाले बाबा. कशाला पळडा फांद्यात आणि यायला 2 बायका. यायला 2 बायका कशाला पळडा फांद्यात ती मांडिंग गिंडिंग घालून बसणार. तेवढ्या तू पण तू आत्ता घुसलास याच्यात. आणि लय जुनी मग मोठ्याची यादी सांगणार. रंगनाथ गुरुजी परभणीकर, दुंडा महाराज देगलूरकर. अरे तू ऐकले किती जणांचं हे नको सांगू, तुझ्यात परिवर्तन किती झाले हे सांग. आणि परमार्थामध्ये सगळ्यात महत्वाचं परिवर्तन आहे. तुम्ही म्हणतात महाराज मग परमार्थात प्रेम नाही का? आहे परमार्थामध्ये प्रेम. पण परमार्थ करत असताना महाराज जर आपण निर्मळ अंतकरणाने परमार्थ केला तर निश्चितच महाराज तुम्हाला प्रेमच भेटेल बरं का. प्रेम उगा मनामध्ये गढूळपणा ठेवायचा, आडी ठेवायची आणि परमार्थ करायचा, तो सफल होत नाही. आजचा आपला सप्ताहाचा पहिला दिवस. आणि पहिल्या दिवस म्हटल्याच्या नंतर भगवंताचं नाम, भगवंताच्या गुणाचं वर्णन, भगवंताच्या रूपाचं वर्णन. बघा या कलियुगामध्ये सगळ्यात सोपं साधन काय असेल? बघा सगळ्यात सोपं साधन काय असेल तर माझ्या भगवंताचं नाम. तुमच्या जीवनामध्ये कितीही पाप वाढू द्या, कितीही पाप होऊ द्या, ते पापाचे डोंगर जाळायची ताकद महाराज भगवंताच्या नामामध्ये. तर महाराज म्हणतात घेताना विठोबाचे पर्वत जळती, पर्वत जळती,
तुमच्या जीवनामध्ये कितीही पाप असेल तर ते पाप जाळण्याची ताकद महाराज भगवंताच्या नामामध्ये आहे. तुम्हाला उदाहरण मी जास्त काही वेळ सांगत बसणार, चलतं तुम्हाला उदाहरण सांगून बघा. थोडं बी कमी करा दादा. उदाहरण सांगल ऐका. जो पुराणामध्ये प्रसिद्ध डाकू होता, काय पुराणामध्ये प्रसिद्ध डाकू होता, डाकू नावानं ओळखल्या जायचा. फक्त महाराज त्यांनी भगवंताचं नामचिंतन केलं तर महाराज म्हणतात लिहिले रामाय कीर्ती वाढली गहन केले रामायण रामादी. जो पुराणामध्ये प्रसिद्ध डाकू नावानं ओळखल्या जायचा, फक्त भगवंताचं नामचिंतन केलं, एवढा अधिकार आला. माझे प्रभू रामचंद्र जन्माच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं. एवढा अधिकार कशामुळं महाराज? पुराणामध्ये तर असा उल्लेख आलेला आहे. मी जर रामायण वाचलं ऐकलं तर काही ठिकाणी असा उल्लेख आलेला आहे की महाराज हे वाल्या कोळी ज्या वेळेस माणसं मारायचे, तुमच्या आमच्यासारखे नाही छाटछूट, ब्राह्मण समाजाचा एक व्यक्ती मारला की मोहरी एवढा खडा घ्यायचा आणि कशात टाकायचा? रांजणामध्ये. एक खडा घ्यायचा मोहरी एवढा, कशात टाकायचा? रांजणामध्ये. किती रांजण भरले होते? 7 रांजण भरले होते. आता मला सांगा, काही माणसं म्हणतात महाराज माळ घातली असती हो, पण आता अर्धा आयुष्य गेले ना, आता कुठे उगं बाटा. तुम्हाला सांगा, तुम्ही आम्ही पाप किती केला असेल, तुमच्या आमच्या धमकच तेवढे. तुम्ही आम्ही फक्त 200 300 400 500 कोंबड्या मारल्या असते आतापर्यंत, 200-400 मारले असते. पण वाल्या कोळ्यानं 7 रांजणं भरेपर्यंत लोक मारले महाराज. तरी पण महाराज भगवंताचं नाम चिंतन केलं, भगवंताचं नाम जपलं, भगवंत जन्माच्या अगोदर रामकथा लिहिली महाराज. एवढी ताकद महाराज नामाची आहे. खरं सांगू, भगवंताने आम्हाला हा निर्देह भगवंताचं नामचिंतन करण्याकरताच द्या. थोडं लक्ष द्या. जी वस्तू ज्या कामासाठी दिली त्या वस्तूचा त्या कामासाठी उपयोग केला पाहिजे. उगा आपण वस्तू दिली त्या ज्या कामासाठी त्या कामासाठी उपयोग काही अर्थ नाही महाराज. बघा, सुंदर 3.5 हाताचा निर्देश. तुम्ही जर कबीरदास महाराजाचे दोहे जर ऐकले तर बघा, एका ठिकाणी तर कबीरदासजी महाराज म्हणतात, हे आँखों जो शाम का दर्शन किया करे, हे शीश प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार वो मुख है, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे, हीरे मोती से नहीं शोभा हाथ की, हे हाथ भगवान का पूजन किया करे, मर कर ब्यामण नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. भगवंताने हात कशा करता दिले तर भगवंताचं भजन करण्याकरता. खरं सांगू,
ज्या दिवशी कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल नावाचं भजन होईल, ज्या दिवशी आपल्या अंतःकरणाला सांगायची गरज पडणार नाही टाळी वाजवा. काय ज्या दिवशी आपण भजन चालू केलं कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, आणि तुम्ही कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर तुम्हाला सांगायची गरज पडली नाही पाहिजे की टाळी वाजवा. आपोआप तुमच्या हाताने टाळी ज्या दिवशी वाजली ना, त्या दिवशी समजायचं आपलं पाप संपलं. तुम्हाला 3दा सांगावं लागतंय टाळी वाजवा. लोक म्हणजे ते यायला नाही धंदे. ज्या दिवशी मनानं टाळी वाजल त्या दिवशी तुमचा आमचा परमार्थ सफल झाला. मला हातच त्याच्यासाठी येत. हात कशासाठी येत? खिशे कापायला नाही. महाराज भगवंताचं भजन करायला. मुख कशाला आहे? मुख भगवंताचं भजन करायला. देवी दिला देह भजन खरोखर इथं उभा राहिल्याच्या नंतर असं वाटेल बरं का क्षीरसागर महाराज, असं वाटेल आपण कीर्तन थोडं थांबवं आणि नुसतं आपण भजनच करावं प्रमाणात. तसं माहोल तयार झाल्यावर महाराज सांगायची गरज पडत नाही. काय काय जाग्यावर असा महाराज, आता त्या दिंडीच्या वाट्यानं माझं पुणे साईडला दिंडीच्या त्या वेळेस कीर्तन ठेवलं ब्रह्ममानस. कीर्तन ठेवलं आणि कीर्तन ठेवल्याच्या नंतर जो दिंडी चालक होता ना, तो लय श्रीमंत घरचा होता. त्याला फक्त छंद होता, आवड होती. त्याला त्याच्या कचाट्यात मी सापडलो. त्याने मला कीर्तनाला उभा केलं. महाराज तिथं बी असे 25 जण माझ्या पाठीमागं उभा होते. 25 जण कडक इस्त्रीचे कपडे घातलेले, कोट घातलेला, हातामध्ये असे छल्ले घातलेले. आख कीर्तन होऊस तर एखादं प्रमाण आख कीर्तन होऊस तर. आणि मी शेवटला म्हणलं उचला ना रे, एक जण आले मलाच उचल. म्हणलं मला नका उचलू, एखादं प्रमाण उचला. पण महाराज खरं सांगू, माणसानी दगड मारल्याच्या नंतर पाडच पडला पाहिजे. नाही तर उग महाराज दुपारपासून आपले आंब्याच्या झाडाखाली गेले, दगड उचलायले, मारायले, पाला पाचोळा पाडू पाडू घायाळ, पण एक सुद्धा पार पडेल अर्थ नाही. आणि इथं आले मस्त महाराज. आणि मी नेहमी कीर्तनात सांगत असतो बरं का, थोडं लक्ष द्या. गाणे की क्या मजा आहे, गाणे वाले को कुछ. महाराज एखाद्या वेळेस एखादा गायक जर समोर आला चाल म्हणण्याकरता, आणि त्याच्यातला जो कोणी जाणकार आहे गायनातला, तो कान देऊन ऐकत असतो महाराज बरं का. एखादा महाराज, आता इथं तरी बरं आहे ब्रह्म महाराज, काही काही जागेवर एक जण माझ्या कीर्तनात आला, चाल म्हणायला त्यानं तोंड वाचवलं. अर्धा तास त्याच मी येतो झोपून. अर्धा तास हे चाललं, अर्ध्या तासाने त्याचा स्वर लागला. नंतर अर्धा तास चाल चालली. मी म्हणले येतो रे बाबा, तू इथं भेटला पुन्हा पुढे भेटू नको. पण महाराज गाने की क्या मजा है, गाने वाले को पूछो. महाराज गाने की क्या मजा है, गाने वाले को पूछो. बजाने की क्या मजा है,
महाराज आमच्या माऊली महाराजाला विचारा वाजवण्याची काय मजा आहे, त्यांना विचारा। गाने की क्या मजा है गाने वाले को पूछो, बजाने की क्या मजा है बजाने वाले को पूछो, और महाराज खाने की क्या मजा है कीर्तन में सोने वाले को पूछो। पंक्ती असते ना हा? रोज पंक्ती। आज काय होतं जेवायला? बर वरण भात पोळी म्हणजे भात लागला। पण महाराज ज्याचा त्याचा छंद, महाराज काय सांगू मी हा? तुम्ही म्हणा महाराज तुला आणले त्याच्यासाठी मी ह्या विषयावर थांबलो होतो की ज्या कामासाठी भगवंताने हा नरदेह दिला ना, त्या कामाकरताच नरदेहाचा ह्या देहाचा उपयोग करायचा। चला तुम्हाला एक उदाहरण सांगतो, म्हणजे लक्ष देईन बघा। आता ह्या 2-3 दिवसापूर्वी पलीकडे वड आहे का? वड आहे, नदी आहे ना तुमच्या गावातला एक जण भजनी, कोणी आपल्यातलंच पार्टीतलं घेऊ, एक भजनी पळत पळत महाराज दिवस माळवता रात्री 7 वाजता पळत पळत आले, कपडे फाटलेले, अंगाला लागलेलं, आणि तो मारुतीच्या पारावर 4-5 प्रतिष्ठित माणसं बोलत बसले होते, त्याचे कपडे फाटलेले। हे पळत आला, पळत आल्याच्या नंतर त्या 4-4 विचारलं, अरे काय झालं नेमकं, तुझे कपडे फाटलेले दिसायले, तर पायात एका पायात बूट एका पायात बूट नाही, नेमकं कोणी मारलं का? ते मला तेच सांगायला आलो ना, इथं आपल्या नदीमध्ये मला 4 चौघांनी अडवलं, 4 चौघांनी अडवलं, माझ्या खिशातले पैसे काढून घेतले, मोबाईल घेतला, माझ्या हातातली अंगठी काढून घेतली, आणि मी कसं तरी त्यांच्या कसाट्यातून वाचलो, सगळं काढून घेतलं, खिशातलं पाकिट काढून घेतलं, हातातली अंगठी काढून घेतली, मोबाईल घेतला, फक्त माझ्या कमराला पिस्तूल होता ठुल्याला आतमध्ये खवल्याला, त्याला सापडलाच नाही, मी त्याला दाखिलाच नाही, ते मात्र घेऊन आलो मी। त्याच्यातलं एक शहाणा सुरता माणूस म्हणला, येड्या नुसता पिस्तूल काढला असता, वरीच बार केला असता गोळीचा, एक थांबलं नसतं तिथं। अरे पिस्तूल आपलं संरक्षण करण्याकरता आहे, आपल्यावर जर कोणी महाराज अत्याचार करीत असतील तिथं संरक्षण करण्याकरता पिस्तुलाचं काम आहे, ते म्हणला नाही ना, ते चोरते म्हणून मी ठेवून दिलं। अरे जी वस्तू ज्या कामासाठी दिली ना, त्या वस्तूला त्याच कामासाठी का उपयोग झाला पाहिजे। भगवंतानी नरदेह दिला ना भजनाकरता, भजनच झालं पाहिजे। विठ्ठल तुम्ही आम्ही श्रवण करणार आहोत, त्या भगवंताचं यथार्थ रूप जाणून घेणं फार महत्वाचं आहे। म्हणून महाराज जगद्गुरु तुकोबाराज ज्यावेळेस अभंगाची मांडणी करत असताना जगद्गुरु तुकोबारांनी 3 मुद्दे मांडले बरं का, 3 वर्ग मांडले। 3 वर्ग मी तुम्हाला सांगणार, कीर्तन संपवणार। पहिला वर्ग जगद्गुरु तुकोबारांनी सांगितला, पहिला वर्ग या समाजामध्ये असा आहे, तो देव जाणतही नाही आणि देव मानत सुद्धा, हा नास्तिकाचा वर्ग आहे। याला जर म्हणलं गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालावी, पंढरपूरची आळंदीची वारी करावी, हा तर गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालतच नाही, जो कोणी सांगायला ना त्याच्या गळ्यात सुद्धा ठेवत नाही। एखाद्या वेळेस जर अशा व्यक्तीला जर आपण